हे मारुतीचं मंदिर आहे. आता हा भाग आरून गेला आहे. पोकळ निर्माण झाली आहे तिथे. गावात 30-40 पेव आहे. हा, अख्ख्या गावात आपल्या अन्नधान्याचं कोटर आहे ती पहिली अन्नधान्य जुनी ती पेव बाहेर आली आता. ही बेव आरली अशी आरली ही धोका म्हणजे माणूस मरून जाईल एखाद्या वेळेस. पाणी जर आता ह्याच्यात असतं चलत एखादा आला तर जागेला बुडत होता माणूस. आता ही सिनाच आहे, स्मशानभूमी पण पाण्यात आहे. तिथनं पलीकडे शेण आहे. इकडून या थोडं लांब. इकडे मशानभूमी आहे, मागं मंदिर आहे, तिकडे नरसिंह मंदिर आहे. आता मंदिर पाण्यातच दिसतंय अजून. मंदिर काल पूर्णपणे पाण्यात होतं. हा, फक्त थोडं 1-3-4 फूट वरतून उघड होतं. पूर्ण फक्त 4 फूट उघड होतं. स्मशानभूमी पूर्ण पाण्यामध्ये. कळस दिसत होता का? कळस फक्त दिसत होता वरचा. जर कळस दिसत होता तर किती फूट पाणी चढलं होतं इथं? इथं कमीत कमी आता आहे त्याच्यापेक्षा 12-13 फूट पाणी होतं अजून वरती. आणि साधारणतः 20 फूट. आता सध्या इथं आहे का आम्ही आलतो ते ह्याच्यात बसून बोटीत इथनं एक 17-18 फूट म्हणजे कळसच राहिला होता. वर पाणी होतं ह्याच्यावर सगळं पाणी होतं. मशानभूमीच्या आसपास पाणी होती. मशानभूमी तर 7 दिवस झालं पाण्यात आहे. 7 दिवस झालं मशानभूमी पाण्यात. स्मशानभूमी 7 दिवस झालं पाण्यात आहे. आणि हे सगळा परिसर इथून जर खाली आपण गेलो ना, इथून ह्या खाल्ल्या स्पॉटवरून 700 माणसं रेस्क्यू केली. ह्या पाण्याचा पूर्ण पट्टा 700 माणसं रेस्क्यू केली झाली. पहिली टीम आहे आमची की जी कॅमेरा सहित एखाद्या गावातलं पूर परिस्थिती निवळत असताना काय नेमकं चित्र तयार झालं. जसं आता ही पेव ते खचलं. स्मशानभूमी पुन्हा एकदा दाखवा प्रेक्षकांना. तुम्ही लाईव्ह दृश्य बघत आहात. 707 दिवस पूर्णपणे पाण्यात होती ही स्मशानभूमी. आणि हे जे मंदिर आहे तेही पाण्यात आहे. हे ग्रामपंचायत आहे. बघू जरा आतमध्ये जाऊ. कोणाच्या घरात पाणी आहे? गरज आहे ती समजे ना त्याच्याकडे. पलीकडे नाही. आता गावात आता पाणी कमी झालं ना. आता पाणी वसरलं की आता. वसरल्यामुळे घरातलं पाणी निघून गेलं. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत सह्याद्री जे रेस्क्यू टीम आहे आपली रायगडची, त्यांनी 700 माणसं रिस्क केली सकाळ आणि बिगर जेवण करता. हे बघा, हे ग्रामपंचायत. हा, ते उघडता येईल का? कोणाकडे चावी? हा, जरा उघडता येईल का? चावी कोणाकडे? चावी बघा. त्यांना येता येणार नाही. हा, बघा जरा बोलून काय दृश्य दिसते ते तर एकदा बघू आपण. हा, तोपर्यंत मंदिर पण बघून घेऊ आपण. आमची पहिली टीम आहे की जी गावात पोहोचले की जिथे पाणी थोडंसं ओसरलंय. त्या ग्रामपंचायतीत काय झालं आता? ती कुठं उघडी आहे? बंदच आहे की ती. चावी बघा. हनुमानाचं मंदिर. हनुमान मंदिरात पाणी पाण्यात होतं बघा. पूर्ण पूर्ण पाण्यात होतं. पूर्ण पत्र पाण्यात होते. पूर्ण या आहे महादेवाच्या मंदिरात. निकेतन, आपण ही दृश्य लाईव्ह त्यांना दाखवतोय. महादेवाच्या मंदिरात आपण आलोत. तर मारुतीच्या मंदिरामध्ये आपण आलोत आणि मारुतीच्या मंदिरातली लोक सांगतायत की जरा जपून जा, कारण मध्ये साप वगैरे असण्याची शक्यता आहे. प्रत्येक घरामध्ये बघा. या तर मंदिरात मी प्रवेश करतोय आणि त्या प्रवेशानंतर तुम्हाला दिसेल की हे बघा, या आपल्या या कॅमेऱ्यातच दिसेल की हे महादेवाचं मंदिर, त्याची काय मारुतीचं मंदिर जे आहे त्या मारुतीच्या मंदिराची अवस्था काय आहे. पहिली टीम आहे आमची जी पोचली इथे माढ्यातल्या अनेक गावामधल्या. आपण मंदिरात आहोत, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आहोत. लाईव्ह दृश्य बघता आहोत तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण एक मंदिर उदाहरणादाखल आपण त्याला दाखवू आणि त्या उदाहरणातून दिसेल की किती पाणी आहे. बघा, आता 24 तास झालं पाऊस कमी होऊन त्यानंतर मंदिरातली दृश्य तुम्ही बघत आहात. अनेक लोक सांगतायत की प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन साप निघाले. एक काकू मला भेटल्या की त्यांच्या मुलाला विंचू चावलेला आहे आणि तो मुलगा ICU मध्ये आज उपचार घेतोय डॉक्टर साखरेंच्या तिथे. आणि आता आणि हे बघा, ही सीना नदी. ही लाईव्ह दृश्य तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवरती बघत आहात. इथून 3 किलोमीटर अंतरावरती सीना आहे आणि तरी मी जिथे उभा आहे ती ही सीना आहे की स्मशानभूमी पूर्ण पाण्यात असलेली. हे काय आहे? सोलारचं स्मशानभूमीला जे टाक्या होत्या पाण्याचे धोबी घाट.
धोबीघाट पाण्यात आहे. हा काय अडकलंय? काय अडकलंय? हवा तिथं पाणी गेलं भाऊ. तो जो खांबा दिसतोय खांबापाशी पाणी कुठं खांब होतं. कुठे बघा खांब हे होता समोर. तो? त्या खांबाला पाणी होतं बघा मंदिरात- समोरच्या. मारुतीच्या मंदिरातल्या आपण माढ्यातल्या प्रत्यक्ष अनेक वस्त्यापैकी एक असलेली ही वस्ती आहे. अशा आजूबाजूला किती वस्त्या आहेत आपल्याकडे? 400-500 वस्ती. 400-500 वस्तीपैकी एक महत्वाची वस्ती आहे. गावातल्या त्या वस्तीतलं तुम्हाला हे दृश्य पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती लाईव्ह तुम्ही बघत आहात आणि ग्रामस्थांनी मला सांगितलं की किती पाणी होतं. तर हा जो गाळ साचलाय ह्या खांबावरती, जो गाळ आणि त्या खांबावरती दिसतोय, तो डीपी पण बघा पाण्यात पूर्ण बुडालेला. अर्थात 2 दिवस लाईट बंद असणं साहजिक आहे ना, कारण आता इतक्या सगळ्या चला पलीकडे ग्रामस्थ चला